हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमची ब्रिज कोर्सची जी काही पहिली टेस्ट आहे ती पाहणार आहोत. तर अशाच पद्धतीने ब्रिज कोर्सचे जे काही व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातले ज्या काही नोटिफिकेशन्स असतील सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. सो गाईज, चला सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या पहिल्या टेस्टला. तर यामध्ये लक्षात घ्या, ही जी काही टेस्ट आहे ती 15 मार्कांसाठी आपल्याला देण्यात आलेली आहे. यासाठी आपल्याला 30 मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे आणि ही कशावरती आधारित आहे तर ऍक्टिव्हिटी शीट नंबर 1 to 4 या 4 शीट्स वरती ही आधारित आहे. तर चला सुरुवात करूया आपण. यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट लक्षात घ्या, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स इन वन सेंटेन्स. तर आपल्याला जे काही प्रश्न इथे देण्यात आलेले आहेत तर त्याला वन सेंटेन्स मध्ये आपल्याला सोडवायचे आहे. एनी 5 क्वेश्चन्स आपल्याला इथे सोडवायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज क्वेश्चन नंबर सेकंड, दॅट इज सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 5. इथे सुद्धा आपल्याला बरेचसे प्रश्न देण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यापैकी फक्त 5 क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहेत. इच क्वेश्चन बिलॉंग्स टू 2 मार्क्स. त्यानंतर लक्षात घ्या, त्यानंतर ओके, तर इथे आपल्याला एवढ्या प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर त्याच्यापैकी किती प्रश्न आपण लिहायला हवेत, कशा पद्धतीने लिहायला हवेत, तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपण आपल्या पहिल्या टेस्टला. तर त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट लक्षात घ्या, राईट द आन्सर्स इन वन सेंटेन्स. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे व्हॉट इज साऊंड. साऊंड काय असतो, तर साऊंड काय असतो हे लक्षात घ्या. दॅट इज व्हायब्रेशन्स अँड प्रपोगेशन्स ऑफ एअर पार्टिकल्स इज कॉल्ड. त्याला आपण काय म्हणतो, साऊंड म्हणतो. व्हॉट इज द मोमेंटम. मोमेंटम काय असतं, त्याचे जे काही एसआय किंवा सीजीएस युनिट आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. त्यामध्ये लक्षात घ्या, द क्वांटिटी ऑफ motion of a body measured as a product of its mass and velocity. The SI unit of momentum is gram meter per second and the CGS unit is gram centimeter per watt second. तर अशा पद्धतीने मोमेंटमचे जे काही युनिट्स आहेत ते आपण पाहिलेले आहेत. मोमेंटम म्हणजे काय हेही पाहिलेलं आहे. तर चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे व्हॉट आर द बेसिक एलिमेंट्स इन द न्यूक्लियस. एखाद्या न्यूक्लियस मध्ये बेसिक एलिमेंट्स काय असतात सांगा. That is simple question आहे. That is protons and neutrons are the basic elements which is present in the nucleus. न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असलेले प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे काय असतात, बेसिक एलिमेंट्स असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4, दॅट इज राईट द इंडिव्हिज्युअल नेम्स ऑफ द ऍसिडिक अँड बेसिक सबस्टन्स युज्ड इन डेली लाईफ. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला ऍसिडिक आणि बेसिक सबस्टन्सेस जे की आपल्या डे टू डे लाईफ मध्ये काय केले जातात, वापरले जातात, त्याचे जे काही नेम्स आहेत, इंडिव्हिज्युअल नेम्स आहेत ते या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे दॅट इज ऍसिडिक. ऍसिडिक मध्ये आपण HCl वापरतो जो की आपल्या स्टमकच्या इनसाइड वॉलला असतो, तर त्या ठिकाणी असतो. त्यानंतर बेसिक मध्ये NaOH. तर अशा पद्धतीने डे टू डे लाईफ मध्ये आपण ऍसिडिक आणि बेसिक अशी बरेचसे सबस्टन्सेस यूज करतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे दॅट इज कम्प्लीट द केमिकल रिएक्शन. इथे आपल्याला एक रिएक्शन देण्यात आलेली आहे, ती आपल्याला कम्प्लीट करायची आहे, जी की आपण केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे दॅट इज राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग. तर इथे आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. त्याच्यापैकी फर्स्ट आहे दॅट इज द कलर इज ब्लू. A friction of water is present in my body. When I am given heat, white powder is formed. Let me see who I am. Write my chemical formula. तर इथे आपल्याला छोट्याशा कोड्याच्या फॉर्म मध्ये, एखाद्या वर्ड पझलच्या फॉर्म मध्ये आपल्याला इथे एक प्रश्न देण्यात आलेला आहे. त्याचं उत्तर काय येतं मग, हु विल टेल. त्याचं आन्सर येतं दॅट इज ब्लिचिंग पावडर CaClO5. तर अशा पद्धतीने त्याचं उत्तर आहे. त्यानंतर कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. इथे आपल्याला टेबल कम्प्लीट करायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काही कॅल्क्युलेशन देण्यात आलेले आहेत, तरी टेबल कशा पद्धतीने पूर्ण होतं लक्षात घ्या. जर एखाद्या पर्सनची जी काही इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती 0 आहे, ऍक्सेलरेशन 5 आहे, टाइम पिरियड 5 आहे, तर व्हॉट विल बी इट्स व्हेलॉसिटी और व्हॉट विल बी इट्स नेट व्हेलॉसिटी आपण ज्याला म्हणतो, दॅट इज 25. त्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज 818, दॅट विल बी 60. तर अशा पद्धतीने दुसरा प्रश्न संपतो. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे राईट सायंटिफिक रिझन्स. आपल्याला इथे वैज्ञानिक कारणे द्यायची. त्यामध्ये फर्स्ट लक्षात घ्या, द कंपाऊंड ऑफ सोडियम इज 1. तर जो काही सोडियम मधला कंपाऊंड आहे तो एकटा आहे. इन द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक शेल ऑफ द सोडियम ओनली 1 इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट, देअरफॉर द कंपाऊंड ऑफ सोडियम इज ओनली 1. त्यानंतर फोर्थ लक्षात घ्या, दॅट इज व्हॉट इज इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स. राईट डाऊन द कॅरेक्टरिस्टिक्स. इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स काय असतात, त्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते इथे आपल्याला लिहायचे आहेत. तर यामध्ये लक्षात घ्या, यामध्ये पोटॅशियम, सोडियम आणि कॅल्शियम काय आहेत, इलेक्ट्रोलाइट्स आहेत, साल्ट्स आहेत, जे काय करतात, इलेक्ट्रिक करंट सप्लाय करायला एखाद्या बॉडीमध्ये मदत करत असतात. केमिकली इलेक्ट्रोलाइट्स आर सबस्टन्सेस दॅट बिकम्स आयन्स इन सोल्युशन अँड acquires the capacity in conduct electricity. हे जे काही आयन्स असतात ते काय करतात, एक सोल्युशन्स असतात जे की काय करतात, तर जे काही इलेक्ट्रिसिटी आहे ती अक्वायर करण्यासाठी ती मदत करत असतात.
त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5, राईट नेम ऑफ द एक्सपेरिमेंट KOH अँड molecular weight, that is potassium hydroxide, and its molecular weight is 56.105 ग्राम पर मोल. तर अशा पद्धतीने आपली जी काही पहिली टेस्ट होती ब्रिज कोर्सची सायन्सची ती संपते. यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर काय करू शकता, तुम्ही कमेंट करा किंवा मग तुम्हाला स्क्रीनवरती एक नंबर दिसतोय तर या नंबरवर मेसेजच्या स्वरूपामध्ये तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स तुम्ही विचारू शकता. तशाच पद्धतीने स्क्रीनवरती तुम्हाला एक टाइम टेबल दिसतोय, तर हा जो काही टाइम टेबल आहे हा आपला लाईव्ह सेशनचा टाइम टेबल आहे. याप्रमाणे आपण 6वी ते 10वी पर्यंत मॅथमॅटिक्स, सायन्स आणि इंग्लिश या तिन्ही विषयाचे लाईव्ह सेशन्स घेतो. तुम्हाला हवं असेल तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्या, तुमचे फ्रेंड्स असतील, रिलेटिव्ह असतील, ब्रदर सिस्टर असतील तर यांच्याशी तुम्ही हा आपला टाइम टेबल शेअर करू शकता. कारण जशी तुमची मदत होती तशीच मदत इतरांची पण होऊ द्या. आणखी एक मुद्दा लक्षात घ्या, तो म्हणजे काय, तर पुढचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या की बऱ्याच विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अडचणी येत आहेत. तर त्याच्या विद्यार्थ्यांना तुम्ही आपले जे काही व्हिडिओज आहेत ते शेअर करू शकता. तर जे काही लाईव्ह सेशन्स आहेत आपले किंवा जे काही ब्रिज कोर्स घेतो आपण सध्या, तर जे काही ब्रिज कोर्स चे व्हिडिओज आहेत किंवा लाईव्ह सेशन ते आपल्या सेकंड चॅनलवरती त्याचे जे काही कंडक्शन आहे ते केलं जातं. सो यू कॅन जॉईन अवर सेकंड चॅनल, दॅट इज त्याची जे काही लिंक आहे तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळते, ज्याचे नाव आहे गुरुवारी अकॅडमी लाईव्ह. तर तुम्ही सर्च करून सुद्धा त्या ठिकाणी पोहोचू शकता. तशाच पद्धतीने आपल्याकडे 10th स्टँडर्डच्या सर्व सब्जेक्टच्या रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्ही पहा. त्यामध्ये काही अडचणी आल्या तर आपला ऑफिशियल नंबर आहे, मॅम आहेत तुमच्यासाठी हेल्प करण्यासाठी, तर आपण तुम्हाला मदत करूया. ओके, तर फ्रेंड्स अशा पद्धतीने आपली जी काही पहिली टेस्ट होती ती संपते. अशाच पद्धतीने जे काही ब्रिज कोर्सचे व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातले ज्या काही नोटिफिकेशन्स असतील सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. सो गाइज, वी विल स्टॉप हियर, वी विल मीट अगेन इन नेक्स्ट सेशन. बाय बाय गाइज, टेक केअर.